And please welcome both team captain, GPD Superstar and the HB Fighter. HB Fighter कर्णधार आणि GPD Superstar आपण टॉस साठी यायचंय. The biggest match of the day. Quarter final match. Knockout match. या सामन्यामध्ये जो जिंकेल तोच संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचेल आणि SSV लायन्स सोबत सेकंड सेमीफायनल मॅच खेळेल आणि गावदेवी फायटर पोहोचलाय या सीझन 4 मधील फायनलच्या मॅच पर्यंत. एक जबरदस्त मात्र सामने पाहायला मिळणार आहेत. आजचा ग्रँड फिनाले मेगा फायनलचा अंतिम दिवस. HB फायटर कर्णधार सुदर्शन राऊत वेलकम अँड बीजू GPD सुपरस्टार कॅप्टन अँड सुभाष पाटील सर. मिस्टर सुभाष पाटील यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. टॉस झालेला या ठिकाणी आणि टॉस जिंकलाय GPD सुपरस्टार. बिजू आपण टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर या आपण कॅमेरा समोर आहेत. संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. एक देखण्या आयोजनामध्ये आपल्याला खेळायला मिळतंय आणि संपूर्ण महाराष्ट्राने ही सीझन 4 ची लीग पाहिली आहे. तू या ठिकाणी खेळलेला आहेस. सलग तू सीझन 3 खेळतोयस आणि ही सीझन 4 आहे. जबरदस्त हे मैदान आहे. आयोजन तुला यावर्षी काय वेगळं वाटलं या ठिकाणी खेळताना? यावर्षी खूप चांगलं, गेल्या वर्षीपेक्षा काही खूप चांगलं आयोजन आहे. 3 वर्ष मी इथे खेळतोय. खूप एन्जॉय करतो इथे खेळताना आणि सर्वच टीम छान खेळल्यात. मी क्वालिफाय झालेल्या 4 संघांचं अभिनंदन करतो. तसं पाहिलं तर टॉप 4 मध्ये अप्रतिम कॉम्पिटिशन पॉईंट टेबल मध्ये लागलं होतं कारण एका प्लस मायनस पॉईंटनी मात्र या ठिकाणी 1 2 3 4 5 ठरलंय. SSV लाईन हॅट्स ऑफ सगळे मॅचेस जिंकले होते. यावेळेस थोडं मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये मात्र पराभव स्वीकारावा लागलाय. आजचा दिवस ग्रँड फिनाले. आज मात्र पाहिलं तर क्राऊडचा सपोर्ट सगळ्या संघांना असणार आहे आणि टॉस तू जिंकलेला आहे. समोर HB फायटर बिग हिटर बॅटिंग लाईनची टीम आहे. चांगली बॉलिंग शुभम पाटील, हॅट्स ऑफ सुदर्शन राऊत अँड कंपनी, हेमंत बोरी स्वतः ओनर चांगले फॉर्म मध्ये आहेत. तर टॉस जिंकून तू काय स्वीकारणार? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे. आम्हाला चेसिंग करायला आवडेल. नक्की क्षेत्ररक्षण तू स्वीकारतोय. टार्गेट ज्या पद्धतीने रोखण्याचं काम केलं जाईल. परंतु या ठिकाणी आज दमट वातावरण आहे. पहिल्या मॅचच्या अनुभवानुसार तू क्षेत्ररक्षण घेतलेलं आहेस आणि क्षेत्ररक्षकांना संघ मात्र हारलेला आहे. परंतु बॅटिंग ऑर्डरचं गेम प्लॅनिंग थोडं त्यांचं चुकलेलं असेल कारण मागे एक सुद्धा फलंदाज शेवटचे पाहिले तर 9 चेंडू खेळण्यासाठी एक बॅट्समन त्यांच्याकडे राहिला नव्हता आणि या अनुषंगानं मात्र पराभव स्वीकारावा लागलाय. तर टार्गेट ज्या पद्धतीने पाहतायत HB फायटर संघ आहे जो सुरुवातीला अटॅक स्लो करतो त्यानंतर पुढच्या 3 षटकांमध्ये जबरदस्त धावसंख्या खेचत असतो. कुठपर्यंत रोखायचं मनामध्ये कर्णधार म्हणून तुझ्या टार्गेट सेट असेल? आमची जी बॉलिंग लाईन आहे, जी शुभम पाटील आहे, बंटी आहे, खूप चांगले बॉलिंग करत आहेत. ते हिशोबाने आम्ही क्लायमेट पण खूप थंड आहे. त्या हिशोबाने 50 रनांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक कॅप्टन GPD सुपरस्टार. वेल डन, बेस्ट ऑफ लक. आणि HB फायटर नामी काफी आहे कारण प्रत्येक सीझन मध्ये HB फायटर टॉप 4 मध्ये पोहोचलाय आणि जबरदस्त तुम्ही खेळ केलाय आणि टॉप 4 मध्ये आल्यानंतर बॅड लकनी तुम्ही फायनल पर्यंत पोहोचले नाहीयेत. यावेळेस संधी आहे आणि टीम चांगल्या लयामध्ये चांगली टीम तुम्हाला मिळालेली आहे. चांगले खेळाडू मिळालेले आहेत आणि स्वतः हेमंत भोईर चांगले फॉर्म मध्ये बॅटिंग मध्ये आहेत आणि हॅट्स ऑफ शुभम पाटील ज्या पद्धतीनं तुमच्या टीम मध्ये आत्ता नाही या सीझनला. तर कुठले फलंदाज असतील जे समोरच्या GPDच्या माऱ्यासमोर एक चांगली साथ देतील? नक्कीच एक देवेंद्र मोकाशी आमचा स्टार फलंदाज आहे आणि हेमंत भोईर, मयूर उबाले, प्रणय पाटील आणि मी स्वतः आम्ही नक्कीच चांगला रन मारण्याचा प्रयत्न करणार. नक्की जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहे. तर वातावरण क्लायमॅटिक कंडिशन तुम्ही तर पाहतायत या ठिकाणी त्या पद्धतीने बॅटिंग ऑर्डर तुमची मात्र असेल आणि सुरुवातीला 3 षटकांमध्ये टार्गेट कुठपर्यंत असेल त्यानंतर पुढच्या 3 षटकांमध्ये असं मिळून टार्गेट आपण 60+ 70+ कसं देणार आहात? नक्कीच पहिल्या 3 ओव्हरमध्ये आम्ही 30+ आसपास धावसंख्या मारण्याचा प्रयत्न करू आणि 6 षटकानंतर 60+ आसपास जाण्याचा प्रयत्न करणार. आणि सुदर्शन राऊत, तुम्ही वाडा तालुक्यातल्या बहुतांशी मोठ्या लीग खेळतायत. वाडा तालुक्याच्या बाहेर सुद्धा तुम्ही मोठ्या चॅम्पियन ट्रॉफीज तुम्ही करतायत. तर या वर्षीच्या सीझन 4 मध्ये खेळताना तुम्हाला हे आयोजन कसं वाटलं, नेपथ्य कसं वाटलं आणि कशा पद्धतीने मात्र मजा आली? आयोजन खूपच सुंदर आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा
खूप सुंदर असं देखणं स्टेडियम आहे आणि पब्लिक सुद्धा फार मोठ्या संख्येने आपली कोंडला विभाग प्रीमियर लीग पाहते आणि यूट्यूब लाईव्हवर सुद्धा आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोंडला विभागाचं नाव आहे आणि सर्वात प्रथम आपण कोंडला विभाग लीग ही स्वतः प्रथम हे केली इतिहास आणि हा इतिहास आहे आणि पीच सुद्धा अतिशय व्यवस्थित आहे 5 दिवस झाले अजूनपर्यंत पीचमध्ये काही फरक पडलेला नाही. नक्की ही स्पर्धा तुम्ही ही स्पर्धा लीग म्हणून तर खेळतात, परंतु हा तुमच्या विभागाचा एक उत्सव आहे आणि एक जबरदस्त या सोहळ्यामध्ये तुम्ही रममान होतायत. आणि काय म्हणाल आयोजन नियोजनाबद्दल, तुम्ही या सगळ्या ओनर बद्दल तुमचं खास खेळाडू म्हणून वैयक्तिक मत का असेल? नक्कीच सगळं ऑनर आणि स्पॉन्सर मिळून ही मोठी स्पर्धा पार पडते, त्यांचं मी खूप अभिनंदन करतो, आभार मानतो आणि ही दरवर्षी ह्या वर्षी पण आणि पुढल्या वर्षी दरवर्षी व्हावी हीच अपेक्षा आहे. ओके, बेस्ट ऑफ द कॅप्टन सुदर्शन राऊत एचबी फायटर. सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळणार आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी मैदानात उतरतायत संघ. आपण जीपीडी सुपरस्टार मैदानात जाताना आपण पाहतायत. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि 50 धावांपर्यंत रोखण्याचं मात्र या ठिकाणी मनामध्ये टार्गेट कर्णधार बिजू यांनी मात्र सेट केलंय, परंतु वेळ अजून बाकी आहे. बॅटिंग येणं, ज्या पद्धतीनं बॅटिंग ऑर्डर कशी असेल, क्लायमॅटिक कंडिशन आहे आणि सुदर्शन राऊत यांनी पहिल्या 3 षटकांमध्ये 30+ म्हणजे 10च्या रन रेटनं जाण्याचा प्रयत्न माणूस बाळगलाय आणि 6 षटकांमध्ये 60+ म्हणजे 60 ते 70 धावांपर्यंत जाण्याचा मात्र प्रयत्न असेल एचबी फायटर कडनं. नॉकआउट मॅच आहे, जो जिंकेल तोच मात्र सेमीफायनल SSV लायन सोबत खेळ. पात्रा ऐकत राहा, SSV या टीम कडे कुठला संघ जाईल आणि या क्वार्टर फायनल मॅच मध्ये कुठल्या टीम कडे कशा खेळाडू असतील, कारण आज मात्र प्रत्येक खेळाडूला खेळायचंय. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं तर SSV लाईनच्या विकेट गेल्या होत्या 7, त्यानंतर मात्र बॅटिंग लाईन झाली नाही. म्हणजे आज 11च्या 11 खेळाडूंना आपलं जिगर, आपलं धैर्य, आपलं कॉन्फिडन्स, आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून मात्र खेळावं लागेल. इट्स अ शो टाइम. सीझन 4 KVPL लीग 2019 वर्ल्ड कप. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सूरज पाटील. पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे वळतोय. सर्वप्रथम आपण या ठिकाणी चालू असलेला सामना पाहतोय एचबी फायटर्स विरुद्ध जीपीडी सुपरस्टार संघांमध्ये. नक्कीच या सामन्यामध्ये जो विजय होईल तो 2 हात करेल SSV लायन हार्ट संघाविरुद्ध. निश्चितच संघाचे संघमालक असतील एक बाजूला एचबी फायटर संघाचे संघमालक असतील हेमंत भोईर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जीपीडी सुपरस्टार संघाचे असतील संघमालक डॉक्टर गिरीश चौधरी, सन्माननीय परेशजी पाटील, दिनेशजी पाटील हे संघाचे संघमालक असतील. तर निश्चितच या ठिकाणी जीपीडी सुपरस्टार संघाचा 12वा खेळाडू आलेला विनंती असेल एचबी फायटर संघाचा आपला 12वा खेळाडू या ठिकाणी दाखल करायचा आहे, अन्यथा नंतर कोणत्या प्रकारची या ठिकाणी तक्रार स्वीकार केली जाणार नाही. सर्वप्रथम या उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिकांचं कोंडले विभाग प्रीमियर लीग 2019 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा आज अंतिम दिवस या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी आयोजित केला होता आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. अंतिम टप्प्याकडे आपण या ठिकाणी पोहोचतोय. निश्चितच या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण पाहतोय या ठिकाणी 6 षटकांमध्ये किती धावांची मजल मारली जाईल. टॉप 3 मधला फलंदाज हेमंत भोईर मात्र इनफॉर्म फलंदाजी करतोय, चांगल्या सातत्याने चांगली फलंदाजी करतोय. तोच हेमंत भोईर या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कोणत्या प्रकारचा खेळ करतोय, निश्चितच संपूर्ण जबाबदारी मात्र या सलामीच्या जोडीवरती असेल. या सामन्यामध्ये विजयी होईल तो नक्कीच SSV लायन हार्ट संघाविरुद्ध 2 हात करेल. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज प्रफुल्ल याला पाचारण केलं जाईल. सलामीची जोडी आपण त्या ठिकाणी खेळपट्टीवरती पाहतोय. एक बाजूला हेमंत भोईर तर दुसऱ्या बाजूला असेल फलंदाज प्रणय याला. निश्चितच पहिलं षटक आपण जर विचार केला तर पॉवर प्लेचं षटक हाताळलं जाईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा अंकित केल्या जातील हे पाहणं अत्यंत गरजेचं ठरेल. महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. एचबी फायटर संघाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू या ठिकाणी दाखल करायचंय. अतिशय नामांकित स्पर्धा म्हणून या पालघर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेला ओळखलं जातंय. तिचा आज अंतिम दिवस या ठिकाणी पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
बी गिटार म्हणून ज्याला ओळखलं जातं या विभागामध्ये, असा बी गिटार आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत भोईर नावाचं वादळ मात्र खेळपट्टीवरती जातंय. षटकातला पहिला चेंडू राईट मुहूर्त विकेटचा मारा असेल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धावेसाठी एक धावेने त्या ठिकाणी कुणाल खातं उघडलं जाईल. धावसंख्या फळकावरती लागेल ते मात्र एक वरती. अतिशय नक्कीच या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम जीपीडी सुपरस्टार संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. संघाचे संघ मालक या ठिकाणी या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सन्माननीय गिरीश चौधरी असतील, परेशजी पाटील असतील, दिनेशजी पाटील असतील. या स्पर्धेचा या सामन्याचा महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. निश्चितच आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल, या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकवायचं असेल तर दोन्ही संघांना या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे. चांगली लढत करावी लागणार आहे. राईट ओव्हर द विकेटचा मारा. प्रफुल्याचा सामना करण्यासाठी सज्ज असेल प्रणय. प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तत्पूर्वी एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 2 वरती. अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या सामन्याचा आपण घर बसल्या आनंद घेतोय. अतिशय सुंदर भव्य दिव्य असं या ठिकाणी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आयोजित केलाय. आपण पाहतोय कोंडले विभाग प्रीमियर लीग 2019. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. वारंवार अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. जखडून ठेवला जातोय. हेमंत भोईर सारख्या फलंदाजाला एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. या स्पर्धेचा विचार केला तर अतिशय सुंदर खेळ केलाय. पहिल्या दिवसापासून अंतिम दिवसापर्यंत हेमंत भोईर चौकार षटकारांसाठी संबोधला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. राईट ओव्हर द विकेटचा मारा. प्रफुल्ल याचा षटकातला चौथा चेंडू असेल हेमंत भोईर याच्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू. आपण जर फलंदाजाचं फुटवर्क जर पाहिलं तर नक्कीच एक बाब लक्षात येईल. जागेवरून खेळण्याचा सातत्याने प्रयत्न चालू आहे आणि बॅक टू बॅक या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज प्रफुल्ल याच्याकडून. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले जात आहेत. केवळ 2 धावा खर्च केले जात आहेत. कुठेतरी आपल्या संघासाठी या ठिकाणी चांगली कामगिरी पार पडली जाते प्रफुल्लच्या माध्यमातून. राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल. प्रफुल्ल याचा सामना करेल हेमंत भोईर. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळतोय. तत्पूर्वी एक धाव अंकित केली जाईल. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. एक धावीने संघाची धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. धावसंख्या पोहोचते 3 वरती. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू असताना एक रंगतदार आणि दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. एक बाजूला पाहतोय जीपीडी सुपरस्टार, दुसऱ्या बाजूला एचबी फायटर संघ. तर नक्कीच या ठिकाणी एक आनंदाची गोड बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. यावेळेस प्रहार केला जाईल. जेल टिपला जाईल का जेल सुटताय त्या ठिकाणी आयुष्मान मोज आशीर्वाद दिला जाईल. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे पोहोचते ती मात्र 5 वरती. नक्कीच आपल्या वाडा विभागातील कुडूस गावचं सुपुत्र फैजान मेमन याने चालू असलेल्या सामन्यामध्ये या ठिकाणी कर्जत या ठिकाणी 5 चेंडू 5 षटकार खेचलेत आणि आपल्या विभागाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी उंचावलंय. नक्कीच जल्लोष प्रेक्षकांचा पाहायला मिळतोय आपल्याला. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पडते आणि जोपर्यंत प्रेक्षक आणि मान्यवर तर स्पर्धेला उपस्थित होत नाही तोपर्यंत स्पर्धेला शोभा वाढत नसते. जल्लोष महत्वाचं आहे मित्रांनो. जल्लोषाशिवाय प्रोत्साहन वाढत नाही. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो या ठिकाणी आणि धावसंख्येचा विचार केला तर मात्र बिनगडी बाद 5 वरती. महत्वपूर्ण सामन्याकडे आपण वळतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा विचार केला गेला होता जीपीडी सुपरस्टार संघाकडून. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले षटक हाताळलं होतं प्रफुल्लने. अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्यावरती मारा केला होता. जकडून ठेवलं गेलं होतं. त्या ठिकाणी सलामीची जोडी त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रणय आणि हेमंत भोईर यांना. तर सांगे दुसरं षटक हाताळण्यासाठी ऋतिक याला पाचारण केलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल त्या ठिकाणी. षटकातला पहिला चेंडू मार्गस्थ करण्यासाठी सज्ज असेल तो मात्र ऋतिक. सामना करेल एक हुकमी एक्का आक्रमक शैलीचा फलंदाज हेमंत भोईर. चौकार षटकार खेचला जाईल का? सामना चालू करायचा, विलंब लावायचा नाहीये. प्लीज सहकार्याची आवश्यकता असेल.
ऋतिक षटकातला पहिला चेंडू सामना करण्यासाठी सज्ज असेल उजव्या हाताचा फलंदाज हेमंत भोईर यावेळेस भिरकावून दिलाय चेंडू जाईल आर पार सीमा पार बिग षटकार धन्यवाद पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून ओळखला जाता असं सूरज पाटील यांच्याकडून हेमंत भोईर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सामना संपल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. प्रत्येक षटकाराला 100 रुपये पारितोषिक असेल हेमंत भोईर यांच्यासाठी आणि षटकार हॅट्रिक खेचली तर 500 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी पारितोषिकांचा पाऊस पडला जातो हेमंत भोईर यांच्यावरती. पंचांना पार करून टाकलेला यावेळेस मात्र प्रहार करण्याचा चेंडूचा बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. चेंडू बाउन्स होतोय उसळी घेतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. एसटी रक्षक मात्र आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. धावसंख्या स्थिरावली जाईल ती मात्र 11 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल चढवला होता 6 धावांसाठी. दुसरा चेंडू मात्र परिवर्तन केले जाते ऋतिकेच्या माध्यमातून. राईट मुहूर्त विकेटचा मारा असेल ऋतिकेचा सामना करेल आक्रमक शैलीचा फलंदाज हेमंत भोईर. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न सलग दुसरा चेंडू त्या ठिकाणी निर्धाव टाकला जाईल. तत्पूर्वी धावसंख्या स्थिरावली जाईल ती मात्र 11 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आतापर्यंत 3 चेंडू मार्गस्थ केले जात आहेत. निश्चितच आपल्या बाप एक लक्षात आहे पहिला चेंडू षटकार खेचला गेला होता त्यानंतर कोणत्या प्रकारचा आत्मविश्वास न डगमगता त्या ठिकाणी परिवर्तन करून देण्याचा प्रयत्न मात्र ऋतिकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. याला खरंच एक चांगला गोलंदाज म्हणावा लागेल ऋतिक याला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो मिडॉन क्षेत्रामध्ये. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. एक धावेवरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागते. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचते 12 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना महत्वपूर्ण सामना आहे. या सामन्यामध्ये जो विजय साकार करेल निश्चितच 2 हात करेल यशस्वी लायन हार्ट संघाविरुद्ध. षटकातील पुढील चेंडू आता मात्र स्ट्राईक एंडला येतो उजव्या हाताचा फलंदाज प्रणय. कोणत्या पद्धतीने चेंडू टाकला जाईल कोणत्या पद्धतीने खेळला जाईल यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न उंचावला जाईल. झेल टिपला जाईल का पहिला गडी बाद या ठिकाणी प्रणयची काही संपुष्टात. तर या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या गाड्याचं पतन होतंय. धावसंख्या स्थिरावली जाईल ती मात्र 12 या धावसंख्येवरती. प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटची कडा गेली उंची जास्त असल्या कारणाने एसटी रक्षकाने सुंदर झेल टिपला त्या ठिकाणी आणि पहिला गडी बाद होतो त्या ठिकाणी. तर मात्र एचबी फायटर संघाचा नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जाईल देवेंद्र. निश्चितच देवेंद्रला आज आपण पाहतोय लवकर वरती आणला जातोय. महत्वपूर्ण सामना आहे. देवेंद्रला चांगली फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. विजय साकार करायचा असेल तर निश्चितच एक चांगली धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. आणि जर चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर हेमंत भोईर आणि देवेंद्र शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी तटस्थ फलंदाजी करावी लागेल. षटकातला अंतिम चेंडू शेवटचा चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळला जाईल निश्चित या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पंच म्हणून आपल्याला लाभले सन्माननीय सुनील माने मॅन फ्रॉम कल्याण, सुदीप अंबावणे त्याप्रमाणे भानुशाली हे 3 पंच आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. निश्चितच पहिल्या दिवसापासून आतापर्यंत अतिशय सुंदर असं त्यांनी या ठिकाणी डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलेत. एक अनुभवी असे पंच या स्पर्धेसाठी असतील. षटकातील पुढील चेंडू राईट मुहूर्त विकेटचा मारा यावेळेस प्रहार केला जातोय. पुन्हा एकदा झेल टिपला जाईल का त्या सत्रात शुभम चेंडू आले हेमंत भोईर बाद. निश्चितच या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. संघाचे संघ मालक आणि एक आक्रमक शैलीचा फलंदाज हेमंत भोईर यांची खेळी संपुष्टात येताना व्यक्तिगत 8 धावसंख्येवरती बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागतंय. निश्चितच चांगला खेळ करत होता. प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु शुभमने त्या ठिकाणी सुंदर झेल टिपला आणि बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फरकावरती लागते ती मात्र 12 वरती.
निश्चितच या ठिकाणी एक गोड बातमी आनंदाची येते आपल्याला. फैजान मेमन यांनी कर्जत येथे 5 चेंडू आणि 5 षटकार साकार केलेत आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार खेचलाय. म्हणजे एकंदरीत 34 धावा कुठल्यात फैजान मेमन यांनी. निश्चितच आपण पाहतोय आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगले फलंदाज गोलंदाज निर्माण होत आहेत आणि ज्याचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या खेळाडूंमधून पाहायला मिळतो. नक्कीच त्यांचं अभिनंदन कौतुक करावं तितकं कमी असेल. निश्चित आपल्या ग्रामीण भागाचं त्यांनी नाव उंचावण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज प्रफुल्ल. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू सोपवला जातोय प्रफुल्ल याच्या हातामध्ये आणि प्रफुल्ल आपल्या संघासाठी किती धावांचं रोखल्या जातील प्रफुल्ल याच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं होतं. केवळ 5 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी दडपणाखाली आणून ठेवलं होतं. तर षटकातील पहिला चेंडू असेल सामना करण्यासाठी सज्ज फलंदाज मयूर. यावेळेस चांगला बिरकावून दिला चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायचा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी एक लॉलीपॉप चौकार. तर 4 धावांनी संघाची धावसंख्या उच्चांक गाठेल ती मात्र 16 वरती. अतिशय सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो मयूर याच्या बॅट मधून. नक्कीच पुरेपूर फायदा उचलला जातो. शॉर्ट पिच चेंडू होता आणि चांगल्या पद्धतीने कलात्मक पद्धतीने त्या ठिकाणी चेंडू खेळून काढतोय आणि सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी पाठवला जातोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल प्रफुल्ल. राईट मुहूर्त विकेटचा मारा असेल मयूर याच्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिसफिल्ड होत आहे. 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू जातोय सीमारेषेकडे. पाहिजे किती धावा मिळतात. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर बॅक टू बॅक दुसरा चौकार खेचला जातोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वरती. फलंदाज होत आहेत आतापर्यंत बाद ते मात्र 2. अतिशय सुंदर फलंदाजी मयूर याच्याकडून पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू राईट मुहूर्त विकेटचा मारा. यावेळी सन्मान दिला जाईल. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 1 धाव अंकित केली जाईल. तत्पूर्वी 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 21 वरती. नक्कीच प्रफुल्ल याचा आपण विचार केला तर पहिलं षटक अतिशय सुंदर टाकलं होतं. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर नक्कीच 3 चेंडू हाताळले जात आहेत. 3 चेंडूवरती 9 धावा खर्च केले जात आहेत. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न मात्र एचबी फायटर संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय आक्रमक शैलीचा फलंदाज. संपूर्ण जबाबदारी मात्र खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये खेळपट्टीवरती उतरतोय देवेंद्र. कोणत्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय देवेंद्राच्याकडून पाहायचंय. राईट मुहूर्त विकेटचा मारा. षटकातील पुढील चेंडू पंचांना पार करून टाकलेला. यावेळेस मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केला जाईल. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण या ठिकाणी लेग बाय स्वरूपामध्ये धाव घोषित केली जाते. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पुढे पोहोचते ती मात्र 22 वरती. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे प्रफुल्ल याच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार खेचले गेले होते. तिसरा चेंडू चौथा चेंडूवरती केवळ 1 धाव येते. एक चांगली कामगिरी बनावी लागेल. परिवर्तन करण्याचा प्रयत्न मात्र आपला गोलंदाज प्रफुल्ल याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू राईट मुहूर्त विकेटचा मारा. सामना करेल मयूर. यावेळेस फायदा झेल टिपला जाईल का. सुंदर झेल प्रेक्षणीय झेल आणि त्या ठिकाणी मयूराची खेळ संपुष्टात. तिसरा आज एचबी फायटर संघाला. या ठिकाणी तिसरा गडी बाद होतोय तो मात्र एचबी फायटर संघाचा. डीजे तर या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या पोहोचते 22 वरती. धीरज यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कालच्या दिवसामध्ये चांगला कबड्डी खेळ केला होता आणि आपल्या संघाला विजय साकार करून दिला होता. कबड्डीमध्ये फायनल मारली होती डिगाची या गावी. आपलं अभिनंदन. प्रेक्षकांचा जल्लोष मात्र आपल्याला
अतिशय सुंदर पाहायला मिळतोय. नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पार पडते आणि अशा जल्लोषाची आवश्यकता असेल, प्रेक्षक असणं अत्यंत गरजेचं असेल. ऑस्ट्रेलियन संघाला विचारलं गेलं होतं तुम्ही भारतामध्ये खेळायला का घाबरता, तेव्हा सांगितलं होतं ऑस्ट्रेलियन खेळाडूने आम्ही भारतीय संघाला घाबरतो कमी पण प्रेक्षकांना जास्त घाबरतो. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता केली जाईल. कमबॅक करून देण्याचा प्रयत्न होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या पोहोचते ती मात्र 22 वरती आणि या ठिकाणी ड्रिंक ब्रेक होतोय. डीजे तर या ठिकाणी आपण पाहतोय सामन्यातले 3 षटक या सामन्यातले समाप्त होत आहेत आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पोहोचते ती मात्र 22 वरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 5, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 10 आणि एकंदरीत संघाची धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पोहोचते 22 वरती. गडी बाद होत आहेत आतापर्यंत 3. पहिला फलंदाज बाद झाला होता तो मात्र प्रणय, त्यानंतर बाद झाला हेमंत आणि त्यानंतर बाद होतो तो मात्र मयूर. तर निश्चित उर्वरित 3 षटकामध्ये एचबी फायटर संघ किती धावांपर्यंत मजल मारतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. निश्चित जीपीडी सुपरस्टार संघाचा विचार केला तर चांगले फलंदाज आहेत त्यांच्या संघामध्ये. मयूर, शुभम असेल, मनीष असेल, चांगले फलंदाज आहेत आणि त्या संघाला त्या ठिकाणी जर पराभूत करायचं असेल तर उर्वरित 3 षटकामध्ये या ठिकाणी एचबी फायटर संघाला जास्तीत जास्त धावा जमा करण्याची आवश्यकता असेल. निश्चितच सांघिक 4थं षटक हाताळलं जाईल. शुभम गोलंदाजी मार्कवरती असेल. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आयकॉन मध्ये त्याची निवड झाली होती. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून वाडा तालुक्यात त्याचं नाव गाजतंय. तोच शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल. षटकातला पहिला चेंडू सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज त्या ठिकाणी देवेंद्र. यावेळी चांगला कलात्मक पद्धतीने खेळून काढला जातोय. चेंडू जातोय 1 धावेने त्या ठिकाणी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती मात्र 23 वरती. उर्वरित 3 षटकामध्ये किती धावा जमा होत आहेत खात्यामध्ये हे पाहणं अत्यंत गरजेचं राहील. स्ट्राईक एंडला असेल नकच नवीन फलंदाज त्या ठिकाणी संघाचा संघनायक सुदर्शन याला आपण पाहतोय. संपूर्ण जबाबदारी मात्र आता ही सुदर्शन आणि देवेंद्र यांच्या खांद्यावरती असेल. 3 मोठे धक्के बसल्यानंतर थोडासा बॅकफूट वरती जाऊन थांबतोय एचबी फायटर संघ. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाईल. तत्पूर्वी पाहायचं पंचांकडे अपील केली जाईल. अपील मात्र फेटाळून लावली जाईल. धावसंख्या स्थिरावली जाते 23 या धावसंख्येवर होती. पंचांचा निर्णय अंतिम असेल. तर या ठिकाणी आपण पाहतोय निश्चित क्रिकेटमध्ये आपल्याला तर आपण जर पाहिलं तर निश्चितच 2 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल शुभम याचा. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू खालती राहतोय. टप्पा पडल्यानंतर एष्टी रक्षक मनीष आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावली जाईल 23 या धावसंख्येवरती. निश्चितच 3 चेंडूंचा खेळ होतोय. केवळ 1 धाव खर्च केली जाते म्हणून या गोलंदाजाला आयकॉन मध्ये याची निवड केली होती आणि त्या पद्धतीचा त्याच्याकडून खेळ देखील पाहायला मिळतोय शुभम याच्याकडून. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. यावेळेस प्रहार केला जातो. चेंडू होतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. तत्पूर्वी 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचते ती मात्र 24 वरती. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना निश्चितच शुभम सातत्याने चांगली कामगिरी पार पाडतोय आपल्या संघासाठी. नक्की ट्रम्प कार्ड बनावं लागेल. शुभम याला मागे गोलंदाजीसाठी ठेवली होती आणि त्याचा ते मात्र चांगला वापर केला जातोय जीपीडी सुपरस्टार संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल तर मात्र शुभम. यावेळेस नक्कीच चांगल्या पद्धतीचा चेंडू कलात्मक पद्धतीने टाकलेला चेंडू उसळी घेतोय. बाउन्स होतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल त्या ठिकाणी.
अतिशय सुंदर गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी पार पाडली जाते शुभम याच्या माध्यमातून. नक्कीच संघाचे संघमालक याच्या कामगिरीवरती आनंदमय असतील. षटकातला अंतिम चेंडू, शेवटचा चेंडूवरती प्रहार केला जाईल का, चौकार षटकार खेचला जाईल का, गाडी बाद केला जातोय पायाचं. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू, पायाचं किती धाव मिळतात, एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय, एक धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचते ती मात्र 25 वरती. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. तोपर्यंत ऐकू एक मधुर संगीत डीजे. तर या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पोहोचते 25 वरती. गडी बाद होतात आतापर्यंत 3. तर या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय पंचांकडून. बॅटिंग पॉवर प्ले घेतली जाते. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये देवेंद्र आपल्या संघाला किती धावांपर्यंत मजल मारून देते हे पाहायचंय. निश्चितच या सामन्यामध्ये जो विजय होईल तो यशस्वी लायन हर्ट संघाविरुद्ध 2 हात करेल. नक्कीच आपण पाहिलं यशस्वी लायन्स संघाला त्या मगाशा झालेल्या सामन्यामध्ये नक्की पराभूत व्हावं लागलं होतं. आणि आपण जर पाहिलं साखळी सामन्यामध्ये तर प्रत्येक सामना त्याने विजय साकार केला होता आणि टॉपला म्हणून त्यांचा संघ त्यांच्याकडे बघितलं जात होतं. त्यांना मात्र पराभव पत्करावा लागतोय गावदेवी फायटर्स संघासमोर. तो षटकातला पहिला चेंडू, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल मनीष. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता केली जाईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूचा आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शुभमचं नक्कीच कौतुक करावं तितकं कमी. केवळ 3 धावा शुभमने दिले होते आपल्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस मात्र उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या पोहोचते ती मात्र 26 वरती. 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळेस प्रहार केला जातो, लॉप केला जातो. पायाचा झेल होतोय का त्या ठिकाणी. चेंडू जाईल सीमा रेषेपलीकडे. डाबर चौन प्रकाश खनकानी षटकार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32 वरती. बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय देवेंद्रच्या माध्यमातून. नक्कीच या पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत जर आपण या ठिकाणी गुणलेखकाची भूमिका जी आपण पार पाडतोय सचिन वेकंडे सर यांच्यातून अतिशय सुंदर या ठिकाणी केलं जाते. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा झेल टिपला जाईल का. चेंडू खाली शुभम आणि या ठिकाणी देवेंद्र बाद. मोठा आदरा या ठिकाणी एचबी फायटर संघाला देवेंद्रच्या रूपात. या ठिकाणी निश्चितच चौथा हादरा बसतोय. एक मोठा बिग 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 म्हणावं लागेल या ठिकाणी हादरा बसतोय. देवेंद्रला मात्र तटस्थ फलंदाजी करणं अत्यंत गरजेचं होतं. आपण जर पाहिलं तर एक बॅकफूट वरती येऊन थांबतोय या ठिकाणी एचबी फायटर संघ. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जाईल अल्पेश. त्या ठिकाणी आपण पाहिलं या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वरती. 4 गडी बाद 32 अशी धावसंख्या आपण पाहतोय एचबी फायटर संघाची. पायचे उर्वरित षटकांमध्ये उर्वरित चेंडूमध्ये किती धावांपर्यंत त्या ठिकाणी मजल मारली जाईल. निश्चित विजय साकार करायचा असेल तर चांगली फलंदाजी त्या ठिकाणी कर्णधार सुदर्शन याला करावी लागेल. मनीष रायटम राऊंड द विकेटचा मारा पाहायला मिळतो. मनीष याच्याकडून षटकातील पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज असेल उजव्या हाताचा फलंदाज सुदर्शन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केला जाईल त्या ठिकाणी गडी बाद. तर या ठिकाणी सन्माननीय
जीएसके संघ जेएसके संघाचे संघमालक सन्माननीय संदीपजी दुबेले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे सन्माननीय सीतारामजी चौधरी दिनकरपाडा यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय लक्ष्मणजी पाटील कोंडवे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय कुणालजी थुळे म्हसवळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय दिलीपजी पाटील जांभूळपाडा यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय भगवानजी बागुळ कोंडले यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शुभम जाधव म्हसवळ आपण देखील या ठिकाणी विराजमान व्हायचे. दिलीप पाटील जांभूळपाडा आपल्या सर्वांना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. वेलकम वेलकम वेलकम. स्वागतम स्वागतम स्वागतम. सन्माननीय मंगेशजी विषय दिनकरपाडा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपण देखील या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न व्हायचे. आणि प्रमोद विषय दिनकरपाडा हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी विराजमान व्हायचंय. या सर्वांचे मी नावं पुकारलेत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन या स्थानापन्न व्हायच्या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद आपण या मंचावरती बसून घ्यायचा आहे. यावेळेस मात्र पाहायचंय किती धावा मिळत आहेत. निश्चित एक धाव मिळेल. एक धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे पोहोचते 35 वरती. निश्चितच गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मनीषाला अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली पाहायला मिळते. 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना आतापर्यंत धावसंख्येचा फरक जाऊन पोहोचतो तो मात्र 35 वरती. तर षटकातील पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज असेल त्या ठिकाणी फलंदाज सुनील अल्पेश आणि सुनील ही जोडी आपल्या संघाला किती धावांपर्यंत मजल मारून देते पाहणं उत्सुकतेचं ठरणार. निश्चितच सुदर्शन चांगली फलंदाजी करत होता परंतु त्या ठिकाणी त्याला बाद व्हावं लागतंय. चांगला गडी बाद केला आणि सातत्याने चांगले क्षेत्ररक्षणाची साथ मात्र जीपीडी सुपरस्टार संघाला भेटताना दिसते. षटकातील पुढील चेंडू असेल मनीषाचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय. थर्ड बँक क्षेत्रामध्ये एक धाव निश्चित मिळेल. भाऊ दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का तत्पूर्वी नकार दिला जातोय. एक धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचते ती 36 वरती. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचते 36 वरती. निश्चितच शेवटचं षटक असेल. या इनिंग्स मधल्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा अंकित केल्या जातील किती धावा खेचल्या जातील हे पाहणं अत्यंत गरजेचं ठरेल. नक्कीच या ठिकाणी जर एक चांगली बिग फाईट जर द्यायची असेल टफ मॅच खेळायची असेल तर शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं अत्यंत गरजेचं राहील एचबी फायटर संघासाठी. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या मात्र विचार केला तर अतिशय स्लो गतीने या ठिकाणी धावसंख्या जमा होते ती मात्र 36 वरती. शेवटचं षटक निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज असेल निश्चितच शुभम. मागील षटक हाताळलं होतं केवळ 3 धावा शुभमने खर्च केल्या होत्या. ते षटकातला पहिला चेंडू असेल. सामना करण्यासाठी सज्ज असेल सुनील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. षटकातला पहिला चेंडू. यावेळेस सुंदर वेगवान चेंडू तेज तरार चेंडू. चेंडू निघून जातोय एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चकवला जातोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर खालती राहतोय. अतिशय सुंदर चेंडूचा प्रात्यक्ष शुभम याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. वारंवार सातत्याने आपल्या जीपीडी सुपरस्टार संघासाठी अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळतोय शुभम याच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंचावला जातोय चेंडू. झेल टिपला जातोय का त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल तत्पूर्वी दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गचाळ फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु चांगली कमबॅक केले. 2 धावा अंकित केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे पोहोचते 38 वरती. अजून देखील षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूवरती चौकार षटकार खेचला जातोय का आपल्या संघाची धावगती वाढवली जाते का ते पाहायचंय.
गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल शुभम, सामना करेल सुनील, राईट हँड बॅट्समन सुनील साठी. यावेळेस उसळी घेतोय चेंडू, अचूक टप्प्यावरती टाकला जातोय. एक चाणक्य पद्धतीने गोलंदाजी केली जाते शुभम याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावली जाते 38 वरती. निश्चितच सातत्याने आपण पाहिलं षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू निर्धाव. म्हणजे कुठेतरी आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी मात्र शुभम याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल शुभम याचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या ठिकाणी धावचित होतोय अल्पेश, गडी बाद होतोय तो मात्र एचबी फायटर संघाचा. तर उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष षटकातला आणि या इनिंग्स मधला. तर पाहूया 2 चेंडूवरती किती धावा या ठिकाणी हस्तगत केली जातील. तत्पूर्वी आपण पाहतोय खेळपट्टीवरती नवीन फलंदाज अक्षय जातोय. शुभम, षटकातील पुढील चेंडू अक्षयच्यासाठी कोणत्या पद्धतीने टाकला जाईल हे पाहणं अत्यंत गरजेचं असेल. निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी थोडासा बदल केला जातोय. वारंवार सातत्याने अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय शुभम याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातो मिडॉन क्षेत्रामध्ये, 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, तत्पूर्वी दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा अंकित फलंदाज बाद होतोय, माफ करा, त्या ठिकाणी धावचित होते फलंदाज. 1 धाव गृहीत पकडली जाईल. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. तर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या बसते 39 वरती. षटकातला शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, प्रहार केला जाईल का? नवीन फलंदाज खेळपट्टी वरती जातोय किरण. किरणने कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तोच अष्टपैलू किरण पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज असेल. षटकातला अंतिम चेंडू असेल. शुभम सातत्याने प्रत्येक चेंडूवरती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र बदल केलेला दिसतो शुभम याच्याकडून. षटकातला शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज डावखुरा फलंदाज किरण खेळपट्टीवरती आपण पाहतोय त्याला. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. विजयासाठी लक्ष ठेवलंय ते मात्र 36 चेंडू 40 धावा. यानंतर समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, मधुर आवाज. तर या ठिकाणी विजयासाठी लक्ष ठेवलं गेलंय 36 चेंडू आणि 40 धावा. तर तोपर्यंत आपण ऐकूया एक मधुर संगीत डीजे. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, लाल दिव्याच्या गाडीला. निश्चितच या ठिकाणी सामन्याचा मध्यांतर होतोय. विजयासाठी लक्ष ठेवलंय एक माफक असं आव्हान म्हणता येईल. परंतु मित्रांनो, क्रिकेट हा निश्चितचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत कोणताही त्या ठिकाणी इतिहास घडू शकतो. निश्चित विजयासाठी एक माफक आव्हान ठेवले. 40 धावांची आवश्यकता असेल जीपीडी सुपरस्टार संघाला. निश्चित त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्या ठिकाणी त्यांचे संघ मालक आनंदात असतील. चांगला खेळ केलाय जीपीडी सुपरस्टार संघाने, परंतु फलंदाजी कोणत्या पद्धतीने होते हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आणि या ठिकाणी जर एचबी फायटर संघाला विजय साकार करायचा असेल तर अवंतर धावा, त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. विजय साकार करायचा असेल तर नक्कीच विजयासाठी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. विजयासाठी लक्ष ठेवले
40 धावांचं माफक आव्हान आहे. सलामीची जोडी त्या ठिकाणी खेळपट्टीवरती जाताना आपण पाहतोय. परेश आणि प्रफुल्ल ही सलामीची गोड जोडी आपण खेळपट्टीवरती जाताना पाहतोय. निश्चित विजय साकार कोणत्या षटकामध्ये केला जातोय की एचबी फायटर संघ फाईट देताना पाहायला मिळते का ते पाहायचंय. तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज प्रणय याला पाचारण केलं जात आहे. निश्चितच ही जोडी आपल्या संघाला किती धावांचं योगदान देते पाहणं उत्सुकतेचं ठरेल. आजच्या दिवसातील हा चालू असलेला सामना या ठिकाणी पाहतोय आपण. एचबी फायटर्स विरुद्ध जीपीडी सुपरस्टार संघ दरम्यान दोन बलाढ्य संघ आहेत. तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचा हा संघ आपण खेळताना पाहतोय. निश्चित चांगला खेळ केला होता पहिल्या दिवसापासून, ज्याच्या जोरावरती त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवत पहिल्या 4 संघांमध्ये आपला प्रवेश नोंदवला होता. असे 2 संघ लढताना पाहतोय. निश्चितच गावदेवी वॉरियर संघाने पाहिलं, गावदेवी फायटर संघाने मात्र अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. नक्कीच या सामन्यामध्ये जो विजय होईल तो 2 हात करेल यशस्वी लायन हर्ट संघाविरुद्ध. तर षटकातला पहिला चेंडू सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण पाहतो स्ट्राईक एंडला फलंदाज प्रफुल्ल, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज परेश. 36 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. षटकातला पहिला चेंडू यावेळेस चांगल्या पद्धतीने कलात्मक पद्धतीने चेंडू खाळून काढलाय संघाचा श्री गणेश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल तत्पूर्वी दुसरी धाव सुद्धा पूर्ण. निश्चितच त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड होत आहे आणि त्याचा फायदा मात्र फलंदाज उचलतोय. 2 धावा अंकित केल्या जातील. संघाचा श्री गणेश होतोय. खातं उघडलं जातंय. नक्कीच एक माफक आव्हान आणि त्याच्या दडपणाखाली या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या ठिकाणी विजय साकार करायचा असेल तर 1-1, 2-2 धावा वाचवणं अत्यंत गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल प्रणय. षटकातील पुढील चेंडू मात्र प्रफुल्ल याच्यासाठी. यावेळेस सुंदर प्रेक्षणीय फटका, कव्हर ड्राईव्ह उत्कृष्ट पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. तर 4 धावणे संघाची धावसंख्या मात्र पोहोचते 6 वरती. अतिशय सुंदर या त्या ठिकाणी प्रेक्षणीय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कलात्मक पद्धतीने चेंडू खेळून काढला जातोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल तत्पूर्वी दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला परेश आणि फलंदाज प्रफुल्ल यांच्यामध्ये. 2 धावणे संघाची धावसंख्या मात्र पोहोचते 8 वरती. 3 चेंडूंचा खेळ होते. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हाताळलं जाते प्रणय याच्या माध्यमातून. निश्चितच या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्याला संघाला विजय साकार करून द्यायचा असेल तर. राईट मोर द विकेटचा मारा असेल प्रणयाचा. सामना करेल प्रफुल्ल. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूचा बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत आहे. चेंडू जातो हेमंत भोईर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. त्या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र आता दिसून येतोय प्रणय याच्याकडून. धावसंख्या स्थिरावली जाईल 8 या धावसंख्येवरती. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. स्ट्राईक एंडला तर मात्र प्रफुल्ल, नॉन स्ट्राईक एंडला परेश. ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. यावेळेस चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू पाहायचा किती धाव मिळतात. थोडंसं मिसफिल्ड पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा घेतला जाईल. तत्पूर्वी नक्कीच दुसरी धाव सुद्धा पूर्ण. दबाव काय असतो, प्रेशर काय असतो तो मात्र पुन्हा एकदा दिसून येतो एचबी फायटर संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 वरती. षटकातला अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळला जाईल. पॉवर प्लेचा षटक नक्कीच एक माफक आव्हान ठेवले 40 धावांचा. इथून पुढे विजयासाठी 30 धावांची आवश्यकता असेल. राईट ओव्हर द विकेटचा मारा प्रणयाचा. यावेळी लॉब केलाय. पाहूया झेल होते का चेंडू खाली. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न होता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. 2 धावा अंकित केल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फलकावरती लागते बिनगाडी बाद 12. डीजे निश्चितच या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाते ती मात्र 12 वरती. आता मात्र प्रथम स्ट्राईक एंडला येतोय सलामीचा फलंदाज परेश. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. ज्याप्रमाणे चांगली पद्धतीने
पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजीची आवश्यकता होती जीपीडी सुपरस्टार संघाला. त्याच पद्धतीचा कलात्मक खेळ आपल्याला मात्र त्यांच्याकडून पाहायला मिळाला. विशेष करून कौतुक करावं प्रफुल्ल याचं तितकं कमी असेल, चांगला खेळ केलाय. तर सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती संघाचा संघनायक सुदर्शन याला आपण पाहतोय. षटकातला पहिला चेंडू असेल सुदर्शन याचा. यावेळेला चेंडूला लॉफ्ट केला जाईल, चेंडू जाईल बिग 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 षटकार, अतिशय प्रेक्षणीय फटका. चेंडू द्यायचंय, निश्चितच चेंडू त्या ठिकाणी हरवला जातोय. सन्माननीय दिनेशजी पाटील यांच्याकडून प्रति षटकाराला या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक लागले जीपीडी सुपरस्टार संघाच्या फलंदाजानं. निश्चितच चांगला खेळ त्यांच्याकडून होताना पाहतोय. 6 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे पोहोचते, ती 18 वरती. पहिला चेंडू टाकला गेला होता सुदर्शन यांच्या मार्फत आणि चांगला इरादा स्पष्ट केलेला दिसतोय त्या ठिकाणी. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. निश्चित अशाच खेळाची आवश्यकता असेल जर विजय साकार करायचा असेल जीपीडी सुपरस्टार संघाला. षटकातील पुढील चेंडू डाव्या हाताने गोलंदाजी केली जाईल. सुदर्शन याच्याकडून सामना करण्यासाठी सज्ज असेल परेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा करारा प्रहार, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आयुष्मान भव जय महाराष्ट्र. कॅच सुटला जातोय, धावसंख्या मात्र 1 प्राप्त केली जाईल. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचते, ती मात्र 19 वरती. एक सोपा जैल सोडला जातोय, सोन्याचा गोळा सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षणाचं प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतंय एचपी फायटर संघाकडून. सुदर्शन गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. षटकातील पुढील चेंडू यावेळेस कॅच सोडला, आता षटकार खेचला. 6 धावे संघाची धावसंख्या मात्र पुढे पोहोचते तब्बल 25 वरती. अतिशय सुंदर फलंदाजी प्रफुल्लकडे. इथून पुढे 15 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. सुदर्शन षटकातील पुढील चेंडू यावेळेस कलात्मक चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढला जाईल. चेंडू फील्ड होईपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते, ती मात्र 26 वरती. अजून देखील षटकातले 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडूवरती चढाई केली जाईल का? प्रेक्षणीय फटका प्रेक्षकांना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय का? निश्चितच चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढला जाईल. चेंडू फील्ड होईपर्यंत त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाईल. तत्पूर्वी 1 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे पोहोचते, ती 27 वरती. विजयाच्या दिशेने या ठिकाणी जीपीडी सुपरस्टार संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. चांगला खेळ पाहायला मिळतोय सलामीवीरांकडून. सुदर्शन षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र सुंदर पद्धतीने नक्कीच चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय आपल्याला. या ठिकाणी गचाळफेकी 1 धाव होती, त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. ओव्हर थ्रो होतो, त्या ठिकाणी 2 धावा अंकित केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचते, ती मात्र 29 वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या पोहोचते 29 वरती. इथून पुढे विजयासाठी आवश्यकता असेल ती मात्र 24 चेंडू 11 धावा. तोपर्यंत आपण ऐकूया एक मधुर संगीत डीजे. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. सांघिक तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल किरण याला पाचारण केलं जाते. निश्चित विजयाच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल केली जाते. जीपीडी सुपरस्टार संघाकडून चांगला खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच कौतुक करावं तितकं कमी आहे. ते मात्र प्रफुल्ल याचं चांगली गोलंदाजी केली होती प्रफुल्ल याने आणि त्याच पद्धतीची चांगली फलंदाजी देखील त्याच्याकडून पाहायला मिळते. एक अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं जाते प्रफुल्ल याच्या माध्यमातून. तर षटकातला पहिला चेंडू असेल किरण याचा सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज त्या ठिकाणी परेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी थोडीस मिसफिल्ड होतंय. देवेंद्र चेंडू खाली होता. पाहायचं किती धाव मिळत आहेत. नक्कीच चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी.
4 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती मात्र 33 वरती. अजून देखील विजयासाठी या ठिकाणी 7 धावांची आवश्यकता असेल. निश्चित या ठिकाणी चांगला खेळ पाहायला मिळतोय आपल्याला जीपीडी सुपरस्टार संघाकडून. षटकातील पुढील चेंडू किरण याचा. यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूचा बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल त्या ठिकाणी. निश्चितच चांगला खेळ पाहायला मिळतोय. एक महत्वपूर्ण सामना होता, परंतु एचबी फायटर संघाचा विचार जर आपण केला तर पहिल्या दिवसापासून आतापर्यंत चांगला खेळ केला होता. नक्कीच हेमंत भोईर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, परंतु या महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्यांना मोठी खेळी करता नाही आली आणि बॅकफूट वरती जाऊन थांबला होता तो मात्र एचबी फायटर संघ. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला जातोय किरण याच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते ती मात्र 33 वरती. अजून देखील विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असेल तर कोणत्या प्रकारे विजय साकार केला जातोय पाहिजे. किरण गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. षटकातला पुढील चेंडू परेश याच्यासाठी. यावेळेस सुंदर फटका, प्रेक्षणीय फटका. चेंडू आता सीमारेषेकडे पुन्हा एकदा झेल सुटतोय त्या ठिकाणी. धन्यवाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण केल्या. त्या ठिकाणी झेल सुटला जातोय. 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावे संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 35 वरती. अजून षटकातले 2 चेंडू शिल्लक आहे. षटकामध्ये विजय साकार केला जाईल का? यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू ते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल टिपला जाईल का? तत्पूर्वी या ठिकाणी पहिला आदरा बसतो परेच्या रूपात जीपीडी सुपरस्टार संघाला. डीजे ते या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. निश्चितच 4 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज त्या ठिकाणी खेळपट्टीवरती जातोय शुभम आणि प्रफुल्ल याचं नक्कीच कौतुक करावं तितकं कमी आहे. चांगला परफॉर्मन्स ते आपल्या संघाला देत आहेत. चांगलं योगदान दिलं जाते त्यांच्या माध्यमातून आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय जीपीडी सुपरस्टार संघ. संघाचे संघमालक नक्कीच आनंदात असतील. यावेळेस चांगला करारा प्रहार केला जाईल. विजय साकार होतो या ठिकाणी. विजयी होतो तो मात्र जीपीडी सुपरस्टार हारला एचबी फायटर संघ. या ठिकाणी विजय साकार केला जातोय जीपीडी सुपरस्टार संघाकडून. अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळाला. हार्ड लक आपण देखील चांगला खेळ केला एचबी फायटर संघ. आपल्याला देखील या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी सामनावीराचा किताब पटकावला जातोय. प्रफुल्लच्या नावावर जातोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रफुल्ल, कम ऑन द स्टेज. धन्यवाद.